आता वळूया पुढील बातम्यांकडे। मलेशियाची राजधानी कोलालंपूर इथं आजपासून 47वी आसियान परिषद सुरू झाली आहे। 2 दिवसांच्या या परिषदेत सर्व सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होणार असून ईस्ट टिमोर या देशाचा आसियान परिषदेचा 11वा सदस्य म्हणून समावेश केला जाणार आहे। या संदर्भातल्या घोषणापत्रावर यावेळी उपस्थितांनी स्वाक्षरी केली। ईस्ट टिमोरनं 2011 साली आसियानच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला होता। त्यानंतर 2022 साली त्याला निरीक्षक म्हणून दर्जा देण्यात आला। त्यानंतर 2023 साली त्यांना पूर्ण सदस्यत्व देण्यात आलं। भारत 7 देशांसह आसियान परिषदेचा संवाद भागीदार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेमध्ये आभासी पद्धतीनं सहभागी होणार आहेत, तर मलेशियातच होणाऱ्या 3ऱ्या आशियाई संवाद परिषदेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत। नवनिर्वाचित उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन